ए वहिनी, खूप भूक लागली आहे, लवकर जेवण वाढ. काही झालंय का? काही नाही झालं, चल मी तुला जेवण वाढते. आई थांब. कॉलेजमध्ये शिक्षण शिकवलं जातं आणि घरात संस्कार, आणि तेच तिला शिकवायचे राहिलेत. अरे दादा, पण काय झालंय? माझ्याकडून काय चुकलंय का? तुझं काही नाही चुकलंय ग, पण ज्यांच्याकडून चुकलंय त्यांना अजूनही काही फरक पडत नाही. पडतोय रे फरक मला. मी चुकले, माफ कर मला. आई तुझी नाटकी बंद कर. ती 7व्या महिन्यातच म्हणत होती माहेरी जाते म्हणून, पण मी नाही पाठवलं तुझ्या भरोशावर. दादा, काय झालंय? तू आईवर का ओरडतोयस? भाविका, आपल्या आईने आपल्याला 9 महिने पोटामध्ये वाढवलं. त्यावेळी तिला खूप वेदना झाल्या असतील, पण कदाचित त्या वेदना आई विसरले. नाही रे पोरा, मी काय नाही विसरले. तिची काळजी घेईन मी आता. अरे दादा, काय झालंय? मला अजूनही कळत नाहीये. मला कुणी सांगेल का? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी वहिनी 2 जीवाची आहे. तिची फक्त काळजी घे आणि स्वतःची कामं स्वतः करत जा. ठीक आहे? ठीक आहे. जा. सर, मला काही दिवसाची रजा हवी आहे. थोडे फॅमिली इश्यू आहेत. मी आल्यावरती रजा भरतो. थँक्यू सर. अहो पण मी करेन मॅनेज. अरे पण आम्ही आहोत ना. सिद्धेश, जा तू कामावर. घेईन मी तिची काळजी. नाही आई, मागचे 8 महिने मी तुझ्यावरच विश्वास ठेवला, पण आता नाही. आता माझ्या बायकोची आणि होणाऱ्या बाळाची काळजी मीच घेणार.